मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आज आहे डे 6 आय गेस. आणि आता आम्ही निघतो इथून. वी आर गोइंग टू वाइल्डनेस रिसॉर्ट, जे इथून 60 किलोमीटर्सवर आहे. आज आम्ही तिकडे स्टे करणार आहे आणि मग उद्या आहे माझी ट्रेन बॅक टू मुंबई. तर उद्या माझी ट्रेन आहे काहीतरी रात्री 8 वाजता फ्रॉम मडगाव. तर आम्ही 2 किंवा 3 वाजता चेकआउट करू आणि मग तिकडून पुढे आय थिंक 50-60 किलोमीटर्स आहे मडगाव. सो असा सगळा प्लॅन आहे. आता मी रेडी होते, फ्रेश होते. आम्हाला आता निघायचं आहे 10:30पर्यंत. 10 वाजलेत. किती वाजले? 10:20. इथे 10:20 दाखवत आहेत पण 10 वाजलेत. सो मी पटपट फ्रेश होते आणि मग मला मंदिरात पण जायचं आहे. आणि आज आहे पुरणपोळीचा ब्रेकफास्ट. ते कुठे आहे ते मी तुम्हाला दाखवेनच. टिल देन यू गाईज स्टे ट्यून, हॅव अ गुड डे. ओके, तर आता मी फ्रेशन अप झाले आणि मला ना माझी बॅग भरायची आहे. आता मला ना माझी बॅग भरायची आहे. जस्ट सी केवढा पसार आहे, पण हा मी भरणार आहे सगळं. आणि ही जी बॅग आहे ना रश्मीने दिलेली, त्यामध्ये ते सगळं सामान भरून ठेवेन. आणि मग गिफ्ट ओपनिंगचा जो व्लॉग आहे, म्हणजे जो व्हिडिओ आहे, तो आता मी शूट नाही करत आहे कारण आम्हाला निघायचं आहे. ऑलरेडी 10:40 झाले. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत एक्स्ट्रा, इवन हे पण मम्मीसाठी तिने घेतलं आहे, ते सगळं मी ह्या बॅगेत टाकते. म्हणजे कन्व्हिनियंटली मी सगळं घेऊन जाऊ शकेन. सो लेट्स ट्रान्सफर ऑल दिस. तर आता मी रेडी झाले, माझ्या बॅग्स रेडी आहेत, इवन रश्मी पण रेडी आहे. सगळं पॅकिंग झालं आहे, फक्त बेसिक काही राहिलं आहे का ते ती चेक करते. आणि इथे माझ्या 2 बॅग्स आहेत. हे मला काल किसनामधून मिळालेलं. आणि त्या 2 बॅग्स दोन्ही रेडी आहेत. अँड वी आर रेडी टू लीव. अँड इट वॉज लवली बिंग हिअर. म्हणजे ना असं वाटलंच नाही की मी माझ्या फ्रेंडच्या घरी आहे. मला तिने इतकं छान होस्ट केलं. म्हणजे मला खूप आवडलं. अँड आय एम व्हेरी हॅपी की मी आले बेळगावला. म्हणजे ना आधी आय वॉज डायसी की येऊ की नको, कॅन्सल करू, जाऊ पुढे. म्हणजे 10 तारखेला सगळ्यांचा प्लॅन चेंज होणार होता. पण मग रश्मी आणि माझा प्लॅन झाला आणि मग फायनली मी इथे आले. अँड आय एम व्हेरी हॅपी. कालचं जेवण इतकं छान होतं रात्री. आम्ही इतकी मजा केली, इतक्या गप्पा मारल्या आहेत. आणि बस दॅट्स इट. आता आम्ही चाललो आहे पुरणपोळी खायला. रश्मीच्या सासूने पुरणपोळी बनवली आमच्यासाठी. म्हणजे त्या म्हणाल्या की तुम्ही निघालात तर मग सांगा, मग मी फ्रेश गरम बनवते. सो आता आम्ही निघतो आहे. आता आम्ही आधी खाली मंदिरात जाऊ आणि मग एक महादेवाचं मंदिर आहे, तिकडे जाऊ अँड मग जाऊ घरी. नाव वी आर हॅव्हिंग पेरू. आता आम्ही देवीचं दर्शन घेतलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे महादेव मंदिरात. ते 400 इयर्स ओल्ड मंदिर आहे. आणि काशी क्या बोलते हैं, दक्षिण काशी कपिलेश्वर असं त्या मंदिराचं नाव आहे. सो आता आपण तिकडे जाऊ आणि दर्शन घेऊ. आता आम्ही आलो आहे मंदिरात. आम्ही बेलपत्र, फूल आणि दूध घेतलं इथे मागे ठेला. आणि हे बघा, हे आहे मंदिर कपिलेश्वर महादेव. तुम्हाला हे दिसत आहे, इथे जल चढवतात आणि दूध चढवतात. आणि आतमध्ये अलाउड नाही, आतमध्ये फक्त दर्शन अलाउड आहे. बाकी हे बघा, इथे छान पूजा करतात. हे बघा, हे आहे कपिलेश्वर देवस्थान बेळगाव आणि हे आहे पूर्ण मंदिर. आणि मंदिर परिसरात खूप मंदिर आहेत आजूबाजूला. आणि तिकडे तुम्ही मेडिटेशन करू शकता. आतमध्ये दर्शन अलाउड आहे. आणि बाकी इथे मी तुम्हाला दाखवलं ना, इकडे तुम्ही जल आणि दूध प्रवाह करू शकता. निघाले समोर आम्ही चपला काढलेल्या. सो आता तिकडे जाऊन चप्पल घेऊया. सो दॅट्स माय चप्पल. इतकं बरं वाटलं मंदिरात. हे बघा, हे आहे मंदिर. शहापूरमध्ये आहे हे मंदिर. आणि आता आम्ही चाललो आहे नितीशा मम्मीच्या घरी. अँड मावशींनी छान पुरणपोळी बनवली. सो खाऊया. सकाळपासून मी बोलते पुरणपोळी. आय नो रिपीटेड होत आहे, पण गेल्यावर खाल्ल्यावर जे बरं वाटणार आहे मला. वाव. आणि बस दॅट्स इट. आता वाइल्डनेसला जायचं आहे. सो आम्ही खाल्ल्यानंतर इमिडिएट नाही निघणार आहे. थोडा वेळ धरून जरा है ना, डायजेस्ट होईपर्यंत. आणि मग हाय मम्मी. मम्मी इज मेकिंग पुरणपोळी इन प्रोसेस फॉर विनी. पुरणपोळी आली आहे आणि मावशींनी सकाळी उठून एवढी मेहनत केली आहे. सो पुरणपोळी, आमटी, बटाट्याची भाजी आणि लोणचं. आपण जरा टेस्ट करून बघूया. Very nice. Thank you so much. And everybody is eating. Hi Bhabhi. Hi. Hello Bhaiya. Hi Kritam. Hi. Hello guys.
हाँ क्या पाव भाजी में क्या मिल रहा है? पाव भाजी बनता कैसे पता है क्या? जो भी सब्जी कल की है, दोपहर की है, भिंडी है। नहीं मैं इडली वाला पूछ पर पाव भाजी खा रहा था कि एक बार भिंडी निकली, भिंडी कहाँ से आती है? तो मम्मी बोलती है कि पाव भाजी, सभी भाजी मिक्स करके वो पाव भाजी, तो ये पाव भाजी। बट आंटी सही है, ये सही है ना? नहीं, मिक्स बचपन करके में हम बनती है। भिंडी सब मतलब बैंगन सब हमारे पाव भाजी में है, बाद में पता चला कि पाव भाजी क्या है। बट मैं उनकी विनी कहाँ है? विनी विनी की तरह लिया, विनी कहाँ है? विनी बोलो, बोलो विनी, बोलो कृता, शुगर विनी. हे बघा इथे ना आप करू इथे पुरणपोळी बनते, मावशी बनवतात. खूप मस्त झाले, खूप छान. आमटी सगळंच खूप छान झालं, मस्त. आणि इतकं प्रेमाने खाऊ घालतात, पण इतकं जास्त खाऊ घालतात असं वाटतं आता इथे झोपू. किसी आता घी बघा कसं टाकणार. ये होती पुरणपोळी. व्हेरी नाइस. किती वेळ लागला मावशी बनवायला? इझी आहे ना आपके लिए? मला फार इजी है ना ऍक्च्युली. फार इजी. हो, काल आम्ही बसलेलो ना तर मावशी म्हणाले अरे पुरणपोळी होता तो मैं ऐसे बना देती. जो पहले बोलते तो इतना इजी है पुरणपोळी बनाना. मी इथून निघतोय. एक मिनिट रोक आता मी इथून निघतोय वाइल्डरनेस जायला आणि रश्मीची आता फुल फॅमिली म्हणजे रश्मी नितेशची फुल फॅमिली आहे. सगळ्यांना भेटूया. ते दादा आहेत, मोठे भाऊ, मम्मी, बहिणींची फ्रेंड भाभी, उनकी बेटी, नीतीश से पप्पा, क्रियांश इनका बेटा और ये उनके भाई. थैंक यू सो मच गाइस. आंटी थैंक यू सो मच. अच्छा 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 लिया मैंने लिया. छोटे छोटे बेबीज को काले काले डार्क रूम में बंद करके. हॅलो. तर आता आम्ही निघालोय फायनली, गाडीत बसलोय आणि हा पोरगा आवाज करतोय इतका. ये देखो यहाँ पे देखो. हेलो गाइस. हेलो गाइस बोलो. हेलो गाइस. हेलो हेलो गाइस. से हाय. विनी बोलो. विनी बोलो. हाय विनी. याने माझं नवीन नाव ठेवलंय मिनी. आणि आता आम्ही निघालोय टुवर्ड्स वाइल्डरनेस. 1 तासात आम्ही पोहोचू. आता तुम्हाला मी तिकडे जायचा रस्ता दाखवते. ऍक्च्युली खूप सुंदर रस्ता आहे पण घाट आहे, त्यामुळे थोडा आम्ही आरामात चाललोय. देखो तो आता आम्ही ऑलमोस्ट पोचलो आहे वाइल्डरनेसला आणि आम्हाला जी प्रॉपर्टी लॉट झाली आहे ती थोडीशी पुढे झाली. म्हणजे मी नंतर सांगते, मला पण एक्झॅक्टली माहिती आहे. मला नितीशने सांगितलं की 2 प्रॉपर्टीज आहेत. सो आपण नंतर जरा त्याच्याकडून इन्फॉर्मेशन घेऊ. अँड आता पोचलो. हे आहे वाइल्डरनेस. आम्ही इथून आलो. आता ना आम्ही घाटच्या मधोमध आहे आणि ह्या बाजूला गेलो तर गोवा, ह्या बाजूला गेलो तर कर्नाटका. ही आहे गाडी अँड दॅट्स आर रिसॉर्ट वाइल्डरनेस. आणि माझा अवतार तुम्ही बघू शकता कसा झाला, एकदम विस्कटलेला. आज मी हेअर वॉश केलेले पण मी हेअर ड्राय केलेच नाही आहे, त्यामुळे हेअर बघा कसे झालेत. स्पा केल्यावर इतके सुंदर दिसत होते हेअर आणि आत्ता बघा काय झालं, मौजली का. इथून जायचं आहे मला वाटतं. ओ लाईक दॅट. आणि इथे सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत. लगेच काढतायत, इथे ठेवतात लगेच. हाय मिनी. हा आत्ता झोपलेला एवढा मस्त, 10 मिनिटात उठला. रूमची नावं बघा. आता माझ्या रूमचं नाव आहे तिलकू आणि हिच्या रूमचं नाव आहे तुरा. हां का, ओके तुरा. चलो असं जायचं आहे. गॉश व्हेरी ब्युटिफुल. इथून जायचं आहे. इतकं सुंदर आहे. किडे माकोडे की आवाज आ रही है ना.
फुल ऑन जंगल एक्सपिरियन्स. हे बघा. हे नॅचरल हनी आहे, सेलसाठी ठेवलं आहे. ओके आणि इकडे रेनकोट आहे पाहिजे तर तुम्हाला. ओके. 130 आहे. हां शेकाव लँड 30 आहे. लंच झाला हम्म. किती नाही वेलकम वन वन. वन नाही. आणि रेनकोट घ्या, नाही आणलं तिथून बाय करू शकतो. ठीक आहे. लेंडास आहे 8 ते 8:30. म्हणजे लॅम्प होल्ड करून डान्स करतो इथे रेस्टॉरंटचे इथे. अच्छा. वर चाललो, इथे डायनिंग एरिया आहे वर. इथे तिने एक्सप्लेन केलं. इथून आत आलो, गोईंग अपसाइड. बापरे, ये कृतव को कंपटीशन दे रहा है. डायनिंग मध्ये आलो. हे रेस्टॉरंट आहे. ओके. वगैरे प्लेट्स आहे, राईस व्हेजिटेबल्स. इकडे बार काउंटर आहे. काही कोल्ड्रिंक पाहिजे, अल्कोहोल पाहिजे, तिथून बाय करायचं. चेकआउट टाईम रिसेप्शनला पे करायचं. या वेलकम ड्रिंक. ओके. सो दॅट्स वेलकम ड्रिंक. सो yours a welcome drink. The welcome drink पिऊया. It's nice. व्हेरी गुड. कोकम. ये क्या है? कुकिंग टोस्ट. क्रोसॉन शेप में टोस्ट. या टोस्ट. बड़ा आदमी खाने बैठा है एक. छान म्हणजे बनवलं ना हे वाईल्डनेस. आणि इतकं छान ॲम्बियन्स आहे, वातावरण इतकं छान आहे की सगळ्यात आवडतं. इथे समोर वॉटरफॉल आहे की भले इथून वॉटरफॉलचा व्ह्यू आहे. बाकी काय नाही, आता रूममध्ये जाऊ आणि थोडासा रेस्ट करू आणि मग परत बाहेर पडू, म्हणजे ह्याच्यातच प्रॉपर्टीमध्ये. मी बसलो जरा इथे 5 मिनटं. आता चाललो रूममध्ये. थोडं दमायला झालंच आहे पण आज. आता ही ना सगळं दाखवत बसली आहे, म्हणजे तिथे काय काय काय. अच्छा, हे बघा, ह्याला काय म्हणतात? पिलमिलिपी. पिलमिलिपी. तो राऊंड होता जागा ना. म्हणजे आमच्या लोकल भाषेत वाघाची मुई म्हणतात त्याला. काय म्हणतात? वाघाची मुई. वाघाची मूळ. हो. कितना बड़ा है बे ये. टच करने से वो राउंड हो जाएगा ना. हा. ओ, मग कळणार पण नाही की ते किडा आहे. तुम्ही हातात पण. सी, मैं तो नहीं लूंगी भाई. नहीं नहीं, मैं नहीं लूंगी. छोड़ दे नीतीश. ये कीड़ा, उसको हाथ लगाया वो गोल हो गया. रश्मि, इससे सेल बना लिया अपना. किडा आहे, जल्दी खो. ठीक है. किती सही आहे ना. आणि किडे माकोड्यांचा आवाज. करतोय ना, शिकाडा आहे. सिकाडा. खूप नॉलेज आहे यांना. टावेल ठेवतो आम्ही. ओके. फ्रेश टावेल आहे ठेवतो. पाठीमध्ये चेंजिंग रूम आणि टॉयलेट आहे. अच्छा, इथून आंघोळ करून आल्यावर. ओ, इन्फिनिटी पूल. इन्फिनिटी कॉमन पूल आहे. हो. त्याचं टायमिंग आहे 9 AM to 7 PM. असं आहे. अच्छा, तर मी इथून आलो. इथे पूल आहे आणि इथून आता पुढे जायचं आहे. टू सी दिस पूल. वी आर गोइंग अप. शॉवर. हाँ देखा. अरे वा, शावा बघा. मजा येते. रूम पर्यंत पोचायला एवढे एफर्ट्स आहेत. दे ना बॅग घेते. मैं पकड़ू? दे दो, मेरा हाथ खाली है. दे रश्मि. क्या मेरे हाथ में कुछ नहीं है, इसलिए मैं उसको बोल रही हूँ. फीलिंग गुड. व्हाट अबाउट यू? वंडरफुल. जंगल में आके मजा आ गया. जंगल लाइफ. या. इकडे कॉटेजला नाव दिलं आहे. हाँ. विलेजचं नाव, माउंटन्स नाव. हो. 21 कॉटेजेस आहे टोटल. अच्छा. आणि 5 प्रायव्हेट पूलचे कॉटेजेस आहे. ओके. ते 3 महिन्या अगोदर तुम्हाला बुकिंग करावं लागतं. 3 महीने अगोदर. फुल असतं त्याच्यामुळे. नो ऑनलाइन. 3-2. तो अपना कैसे हुआ फिर एकदम. बहुत जुगाड लगाया है ना. पूल वाला भी तो मिला ही नहीं. पूल वाला आहे. त्याला माउंटनचं नाव दिलंय. ते 70 मध्ये माउंटन आहे, त्याचं नाव दिलं. हो, ओके. तर इथे ना रूमचं नावं बघा अशी दिली. हे वाघेरी आहे. आणि इकडून स्ट्रेट गेलात ना, रिसेप्शन रेस्टॉरंटला तुम्हाला थोडं इथून शॉर्टकट है. या फोटोज करेंगे बाद में. केदारनाथची प्रॅक्टिस सुरू आहे माझी. आलो आम्ही रूमकडे. बाजू
तुरा इन लोगों का है. सगळ्या लाईटचं मेन स्विच इथे आहे. आता ह्यांच्या रूममधून आम्ही चाललो आहे माझ्या रूमकडे. माझ्या रूमचं नाव आहे टिल्कू आणि ह्यांचं नाव आहे तुरा. सी स्वतः आम्ही चाललो आहे माझ्या रूमकडे. टाटा. सी द नेम. इथून आहे खाली माझी रूम. माझ्या रूमच्या बाहेर माकड आलंय गेलं. रश्मी कैसा लगा? अरे शी स्पीकिंग. नहीं 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 रश्मि वो आ सकता है. हाय मंकी, मॉमी मंकी, बेबी मंकी. ही घाबरते आणि तरी ही मॉमी मॉमी बेबी. वन मोर इज देयर, डॅडी मंकी. डोंट टेल मी. अंदर आएगी क्या? फॅमिली इज हियर. अच्छा इधर आ अंदर आ. दे आर जस्ट ट्राइंग टू. तो आत येण्याचा प्रयत्न करतोय. सी दिस. ओ गॉड ये कितना क्रेजी एक्सपीरियंस है. इथे आम्ही झोपणार. थोड़ा सा आगे भी चले जाओ. मंकी बाजू वाले रूम. ही इज ट्राइंग टू सर्च समथिंग कि कुछ खाने को मिल रहा है क्या. गेस्ट आए ना तो उसको थोड़ा पीछे इधर आ. इधर एक मिनिट हा. नहीं मंकी नहीं दिखेगा. आता ना आम्ही आमच्या रूममध्ये आलो आहे आणि कृष्ण पुढे ये आता पुढे ये. हे बघा समोर मंकी आहे आणि मंकीची अख्खी फॅमिली आहे. मंकीचा बेबी होता, बायको होती. हे किती कितना क्रेझी एक्सपिरियन्स आहे. म्हणजे मी माझ्या रूममध्ये इथे मी झोपणार आहे आणि इथे मंकी आहे. असं तो जात पण नाही आहे. तो ना असं वाकू वाकू बघत होता आम्हाला. बट आता आम्हाला कळत नाही बाहेर जायचं की नाही. क्या करणार आहे. I think it is the bodyguard of the day. है ना. Yeah. ठीक आहे आता आपण बाहेर जाऊ. आम्ही कॉफी प्यायला चाललोय. स्वतः तिकडे भेटूया आपण. की पहिला आता माझ्या रूममध्ये केकडा आलाय और उसकी आंखें इसी तरफ. झूम कर थोड़ा टू पहले. सी इट्स अ पी साइज क्रैब. तो ये तो खाती ही नहीं है. No.